तरुणींचं लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांच्या तपासातून मोठी माहिती समोर आली आहे। आरोपी अयान डर्टी पिक्चरचं शूट नक्की कुठं करायचा आणि तो तरुणींचं लैंगिक शोषण कसं करायचा हे सगळं सविस्तर सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातलं फॉलो करा, कारण राज्यभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या सर्वात अगोदर आम्हीच तुम्हाला देत असतो। आरोपी अहमद अयान या 19 वर्षीय तरुणानं अनेक तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं। पण हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर त्यानं अत्याचाराचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो काढून पीडितांना ब्लॅकमेल करणं सुरू केलं। आता पोलीस तपासात या प्रकरणाची धक्कादायक माहिती समोर आली आहे। अमरावतीच्या कठोरा नाका परिसरातील एका नामांकित रेसिडेन्सीमधील 3ऱ्या मजल्यावरील फ्लॅटवर हे डर्टी पिक्चरचं शूट व्हायचं। तपासात समोर आलंय की आयानचा एक मित्र या फ्लॅटवर राहायचा। आयान तरुणींना तिथं घेऊन यायचा आणि अत्याचार करायचा। धक्कादायक बाब म्हणजे या कामासाठी आयान आपल्या मित्राला प्रत्येक वेळी 500 रुपये द्यायचा। बुधवारी सायंकाळी पोलिसांनी या फ्लॅटवर छापा टाकून एका आरोपीला अटक केली आहे। या फ्लॅटमध्ये अशाच प्रकारे इतर तरुणींनाही त्यानं आणलं होतं का याचा सविस्तर तपास पोलीस करत आहेत। अशा गुन्हेगारांना कोणती कठोर शिक्षा व्हायला हवी, तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।